बातमीत सत्यता हीच आमची ओळख। धुळ्यात नागरिकांना सुरक्षा देणाऱ्या पोलिसांचं कुटुंब असुरक्षित। धुळे शहरात पोलिसांच्या कुटुंबावरच गावगुंडांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे। शहरातील दक्षता पोलीस कॉलनीतील रहिवाशांच्या घरावर तेजस मैराळे आणि शुभम मैराळे या दोघा भावांनी कॉलनीतील रहिवाशांना शिवीगाळ करत चारचाकी वाहनांची तोडफोड केली आहे। परिसरातील महिलांनी या भावंडांच्या विरोधात आणि परिवाराच्या विरोधात याआधी देखील तक्रारी दाखल केल्या होत्या, मात्र पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नसल्यानं आता पुन्हा या भावंडांनी पोलिसांच्या घरावरच हल्ला करत वाहनांची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे। या विरोधात महिला एकजुटले असून शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। सदर व्यक्तीवर कठोर कारवाई करून कॉलनीतून यांची हकालपट्टी करण्याची मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे। मुख्य संपादक जतीन बोस। राकेश सुनील विभांडी माझं नाव आहे आणि इकडे कॉलनीमध्ये दोन गुंड असतात, तेजस मैराळे आणि शुभम मैराळे। त्यांनी रात्री आमच्या घरावरती हमला केला, दगडफेक पण केली, आमची गाडी फोडली। घरी कोणी नसताना, भाऊ ड्युटीला गेलेला असताना माझी म्हातारी आई वहिनी घरी होती आणि त्यांच्यावर त्यांनी हमला केला। आईला ढकलून दिलं, साडी सुद्धा ओढली आईची आणि भाऊजाईला पण धक्काबुक्की केली। लहान लहान मुलं होते, त्यांना ओट्यावरून ढकलून दिलेलं आहे आणि आमची गाडी बघून घ्या सर, गाडी सुद्धा फोडलेली आहे, घरं फोडलेले आहेत। घरी आम्ही कोणी नसताना आम्ही सुद्धा बाहेर गावी गेलो होतो। नेमकं कारण एकच आहे त्यांचं वालं, कॉलनीमध्ये यांनी राहायला नको। त्यांच्या म्हणजे त्यांना असं वाटतं सगळी कॉलनी त्यांचीच आहे, पूर्ण गुंड येते आणि ती सरकारी शाळा आहे। असं पाहायला गेलं त्यांचा काहीच अधिकार नाही तिकडे। वर्ष होऊन गेला आता या गोष्टीला। ह्याच दिवसा गणपतीपासून पोरांपासून त्यांनी आतापर्यंत बायांपर्यंत आले ते आणि आता तर घरात घुसायची हिंमत करताय। पोलीस स्टेशनला अशा आमच्या 10 केसेस गेलेल्या आहे, तरी सुद्धा त्या साहेबांनी काहीच ऍक्शन घेतलेली नाही। आम्ही पोलिसाच्या मुली आहे, पोलिसाच्या बहिणी, आमच्या घरात 10 जण पोलीस आहे, तरी सुद्धा आम्हाला हा त्रास आहे। तर पुढे बाकीच्या लोकांना किती त्रास होत असेल या गोष्टीपासून। घेतली नाही। रात्री त्या पोराला आमच्या समोर नुसतं नकली उचलून नेलं आणि सकाळी तो पोरगा इकडे येऊन परत चाकू घेऊन गल्लीत फिरतोय। आम्हाला धमक्या देतोय, बाहेर निघा, आम्ही मारून टाकू, शिवीगाळ करतोय, त्याची आई शिवीगाळ करते। किती आम्ही सहन करायचं? आम्ही कॉलनीवाले 10 वेळेस गेलो, कलेक्टर पर्यंत गेलो, नगरपालिकेत गेलो, आम्ही सगळ्यांना आमच्याकडे आहे सगळे पुरावे, सीसीटीव्ही पण लावलेली आहे, तरी पण ते आम्हाला असे त्रास देत आहे। हो केलाय आम्ही गुन्हा दाखल। काय मागणी तुमची? आमची एकच मागणी आहे, त्यांना अटक व्हावी आणि इथून त्यांना काढण्यात यावे आणि कडक शिक्षा व्हायला पाहिजे। आमच्या समोर त्यांनी हजर करावं, त्यांना पूर्ण फॅमिलीला, त्याचं बाप माय ते दोघी भाऊ त्यांना आमच्या समोर हजर करावं। आमची एकच मागणी आता। आम्ही पोलिसाचे कुटुंब असून सुद्धा आम्हाला इतका त्रास आहे, तर बाकीच्यांना किती त्रास होत असेल। आम्ही सुरक्षित नाहीये, आमचे भाऊ वडील बाहेर ड्युट्या करतात आणि घरी त्यांच्या आई बहिणी सगळ्या असुरक्षित आहे। माझी 12वीला मुलगी आहे, तिला सुद्धा धमकी दिलेली की ती कशी बाहेर निघते। मग आम्ही सुरक्षित नसताना आमच्या भाऊंनी बाहेर ड्युट्या केल्या, त्याला पण काही उपयोग नाही ना। आणि बाहेर कसं काही जग सुरक्षित राहणार आहे जर पोलिसाच्या मुलींना बहिणींना इतका त्रास आहे, भाच्यात जाऊ शकत नाही, इतरांना किती त्रास होणार आहे? याच्यावरती काय करायचं आता? माझं नाव रजनी काशीनाथ खैरनार, दक्षता पोलीस कॉलनीमध्ये राहते। यांचा अनेक वर्षापासून सगळ्यांना त्रास आहे, सगळ्यांना पूर्ण कॉलनीला त्रास आहे। नेहमीचे घडत राहतं। कोणाचा त्रास आहे? शुभम मैराळे, गणेश मैराळे, तेजस मैराळे, त्याची आई रंजना मैराळे कारण नसताना दारू पिऊन येता, नशा करून येता, शिवीगाळ करता महिला। आम्ही असे बाहेर उभे राहिले, ते तुतून राहिलं, तिथून शिव्या देता तर की बाबा तुम्ही काय बघताय, आम्हाला तिथून चिनाच्या इकडे या, म्हणजे घाण अशीच शिवीगाळ करता। मी त्याच्या विरुद्ध मी केस पण केलेली आहे, पण कसं आहे कॉलनीत राहता बॉस समजता म्हणून ती केस मी मागे घेतलेली आहे। त्याचा परिणाम हा झालेला आहे। तेव्हा जर ऍक्शन घेतली असती पोलिसांनी तर आज हा दिवस उगवला नसता। मागणी काल रात्री घटना अशी घडली, यांच्या घरावर ते काठे, हातात काठी, कोयता, दोघं भाऊ येऊन या ताईंना शिवीगाळ करून घाणघाण शिवी देत होता, राण शिनाल अशा ज्या असतील त्या, आणि गाडी फोडली। पण म्हणजे ते जो मध्ये येईल त्याला पण आम्ही शिव्या दिली, त्याच्यामुळे एकही पोलीस समोर आले नाही। मारहाण, कारण त्यांच्याकडे हत्यार होते, त्याच्यामुळे कोणी समोर आलेलं नाहीये सर। तर आता म्हणजे या कॉलनीत कोणीच सुरक्षित नाहीये, ना पोलिसांचे कुटुंब आहे ना आम्ही साधारण व्यक्ती आहे। तर यांच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे, ही आमची खूप मागणी आहे। आणि आतापासून नाहीये तेव्हाच सगळं सुरक्षित राहणार आहेत, नाहीतर कोणाचंही काही घडणार आहे, कारण त्यांच्याकडे नेहमी हातारे असतात। आज बी त्यांच्या घरात घुसले तर काही ना काही सापडणारच आहे।
आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।